घडीची एक महत्त्वाची बातमी आहे। श्रीनगरच्या विमानतळ परिसरामध्ये संशयास्पद ड्रोन आढळलेले आहेत। आपण एक अतिशय महत्त्वाची या क्षणाची बातमी बघतोय। श्रीनगरमधून येतेय 3 स्फोट झाल्याची माहिती आहे। अधिक माहिती देतील गणेश ठाकूर। गणेश, आपण आपले प्रतिनिधी गणेश ठाकूर यांच्याकडून या संदर्भामध्ये अधिक अपडेट घेण्याचा प्रयत्न करतोय। काल रात्रीपासून सातत्याने श्रीनगर, जम्मू त्यानंतर इतर सीमावर्ती भागाला लक्ष्य केल्याचा आपण सातत्याने पाहिलं आणि आज पुन्हा श्रीनगरमध्ये 3 मोठे स्फोट झाल्याचं आत्ताचं ताजं वृत्त आहे। श्रीनगर विमानतळ परिसरामध्ये संशयास्पद ड्रोन आढळलेले होते। आता हे स्फोट नक्की कशाचे आहेत, कुठेतरी हे ड्रोन न्यूट्रलाइज केल्याचे हे स्फोट आहेत का आणि कशा पद्धतीची माहिती येते हे आपल्याला थोडक्यात कळेल। पण सातत्याने प्रयत्न केले जात आहेत पाककडनं अशा पद्धतीने ड्रोन हल्ला करण्याचे, परंतु भारताची अत्यंत अभेद्य अशी डिफेन्स सिस्टीम आहे आणि त्याच्या माध्यमातून पूर्णपणे हे निष्प्रभ कालपासून ड्रोन डागण्याचे प्रयत्न जे आहेत पाकिस्तानचे ते होताना आपण बघितलंय। आज पुन्हा एकदा अशा पद्धतीचे फ्रेश अटॅक सुरू झाल्याचं सुद्धा त्यामुळे स्पष्ट होत आहे। श्रीनगरच्या विमानतळ परिसरामध्ये संशयास्पद ड्रोन आढळलेले आहेत। 3 ठिकाणी स्फोटांचे आवाज आलेले आहेत। सातत्याने श्रीनगर आणि जम्मूच्या वस्त्यांना लक्ष्य करण्याचा किंवा विमानतळाला लक्ष्य करण्याचा, जेणेकरून सर्वसामान्य कुठेतरी बेजार होतील, जेरीस येतील अशा पद्धतीचा अत्यंत घाणेरड्या पद्धतीने पाकिस्तान लक्ष्य करतंय। आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्याला या संदर्भामध्ये माहिती देणार आहेत। सोमेश, पुन्हा एकदा श्रीनगरमध्ये ज्या पद्धतीने स्फोटांची बातमी येते, स्फोटांच्या आवाजाची, त्याबद्दल काय अपडेट आहे? नक्कीच 3 मोठे स्फोट झाल्यास स्फोट सदृश्य आवाज ऐकू आलेत, परंतु हे स्फोट श्रीनगरमध्ये झालेले नाहीयेत, तर जे एअरपोर्ट एरियाच्या आजूबाजूला काही ड्रोन मुवमेंट दिसली आणि त्याला अँटी ड्रोन मिसाईलनी उत्तर देण्यात आलंय। तर अँटी ड्रोन मिसाईल कडून जेव्हा ड्रोन हिट झाले त्यावेळी जो आवाज येतो त्या आवाजाने ह्या स्फोटाचा आवाज झाल्याचं कळतंय। म्हणजे सोमेश, पुन्हा एकदा आपण न्यूट्रलाइज केलेले आहेत हे 3 ड्रोन असं म्हणायला हरकत नाही। अर्थात याबद्दल अधिकृत माहिती आपल्याला मिळेलच असं आपण म्हणूया। तर एकंदरीत 3 स्फोटांचे आवाज आलेले आहेत, परंतु प्रत्यक्षामध्ये जे ड्रोन डागण्यात आलेले होते पाकिस्तानकडनं त्यांना कुठेतरी बेचिराख करतानाचे जे स्फोटाचे आवाज येतात, असे स्फोट सदृश आवाज श्रीनगरच्या अवकाशामध्ये आढळून आले आणि ऐकू आले किंबहुना, आणि हे श्रीनगर परिसरापेक्षा म्हणजे वस्तीच्या परिसरापेक्षा विमानतळाच्या भागामध्ये झाल्याचं सध्याचं वृत्त आहे। हे 3 संशयास्पद ड्रोन आढळलेले होते, परंतु कालपासून ज्या पद्धतीने प्रचंड मोठी एक अभेद्य भिंत उभी आहे आपल्या विविध डिफेन्स सिस्टीमची, ती पुन्हा एकदा काम करून गेलेली आहे आणि हे 3 ड्रोन आकाशातच कुठेतरी बेचिराख करण्यात आलेले, त्यांची शकलं करण्यात आलेली आहेत अशी प्राथमिक माहिती मिळते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।